आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श सावली बेघर निराधार संस्थेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस न ठरता समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याची संधी असते। याचे प्रेरणादायी उदाहरण माननीय श्री अभिषेक सुधीर मगदूम यांनी घालून दिले। आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगली येथील सावली बेघर निराधार संस्था येथे भेट देऊन तेथील निराधार आणि आजाराने ग्रस्त रुग्णांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप केले। सावली संस्थेत बेघर निराधार, अर्धांगवायूग्रस्त, मतिमंद तसेच क्षयरोग, HIV आणि इतर दुर्धर आजारांनी त्रस्त रुग्णांची सेवा केली जाते। अशा गरजू रुग्णांच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करत अभिषेक मगदूम यांनी समाजाप्रती संवेदनशीलतेचा संदेश दिला। यावेळी श्री चेतन पाटील, परमपूज्य 108 चंद्रप्रभू सागर महाराज यांचे पूर्वाश्रमीचे बंधू श्री दिगंबर आवटी जिनगोंडा पाटील, माजी सरपंच शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, अभय भनवाडे, डॉक्टर प्रकाश आदांना, शांतीनाथ देमांना, शिरीष मधाळे, ऋषभ पाटील, सौरभ मगदूम, सुशांत भरमगोंडा, शुभम पाटील, अमित पाटील, सचिन भरमगोंडा, प्रदीप देमांना, अमोल पाटील करडे, अप्पासो परेठ यांच्यासह सांगली शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले। तसेच समाजातील दानशूर नागरिकांनी फुल न फुलाची पाकळी या भावनेतून सावली बेघर निराधार संस्थेला आपल्या परीने मदत करून या सेवा कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सनदी। एक गोष्ट मनोमन समाधान करायचं की काय म्हणाले की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, हे जरी खरं असलं तर दिलेल्या वस्तूचा उपयोग कशा पद्धतीने होतो हे बघण्याची आपली जबाबदारी आहे। आणि ही जबाबदारी आपण ज्या वेळेला हे लोकच म्हणतात की आम्हाला दिलेल्या वस्तूची तुम्ही जबाबदारी तपासून बघा किंवा त्या जबाबदारीत तुम्ही सामील व्हा, असं जे म्हणण्याची एक भूमिका आहे ती फार मोठी आम्हाला सगळ्यांना आवडली। का तर घेणारे पुष्कळ आहे आता या समाजामध्ये किंवा बंधुगिरी करणाऱ्यांमध्ये समाजामध्ये फार मोठ्या लोकांची संख्या तयार झाली आहे, पण त्या दिलेल्या दानाचा योग्य वापर होतोय त्या स्वतःच्या हितासाठी वापर होतोय हे बघणे फार महत्वाचं आणि गरजेचं आहे। आणि हे लोक आता त्यांनी म्हणजे इतकं नसलं तर आम्ही आता आसामला पूर आलाय तिकडे द्यायची आमची मानसिकता आहे। म्हणजे या लोकांनी मनातून इतकं भरभरून प्रेम त्या लोकांना दिले की ते प्रेमाच्या आशीर्वादापोटी मिळते असं म्हणायला काय हरकत नाही। का तर तुमचं मन जेवढं मोठं झालंय त्यामध्ये की तुम्ही जे म्हणताय त्यामधनच लोक तुम्हाला आता अभिला मी काल म्हटलं, अभि म्हणाले इकडे जायचं आहे सांगला, मी म्हटलं सांगलं नाही सी पाटील आहे, कोणाला आहे, उत्तर देऊया ते अभि म्हणले तसं नाही, आपल्याला सांगलीला जायचं आहे, तिथं 2-4 गाड्या घेऊन आम्ही आलो। तर का तर त्या अभिला सुद्धा असं वाटायलंय की माझ्या वाढदिवसानिमित्त जे आम्ही जेव्हा आता त्याला मदत जी करायलोय वाढदिवसाचं निमित्त झाले आणि त्याच्या अभिच्या डोक्यात असा विषय तयार झालाय वाढदिवस हा निमित्त सोडून द्या, पण मला ह्याला मदत करायला पाहिजे ही एक भावना त्याच्या मनात तयार झाली आहे की का झाली ही आम्हाला जरा सगळ्या लोकांनी जाणून घ्यावं, हा सुद्धा आमचा आहे म्हणजे हेतू। तर त्याचा हेतू बरोबर आहे, तो काम करायला की बरोबर आहे, तुम्हाला दान द्यायला ही बरोबर आहे असं इथं आल्यावर आम्हाला वाटतं। तर 256 पैकी 18 मुलं आता सरकारी नोकरीला आहेत, कोण आर्मीमध्ये, कोण पोलीसमध्ये, कोण वन विभागामध्ये, असे वेगवेगळे उपक्रम आपल्या संस्थेचे आहेत। आणि आपण आता नवीनच आपल्याला एका मोठ्या व्यक्तीने आपल्याला 20 गुंठे जागा जी 5 कोटी रुपये जागा आहे ती आपल्याला डोनेशन मध्ये दिली। आता आपण तिथे नवीन स्मृतिगंध सेवालयातून चालू करणार आहोत। तिथे मी प्राण्यांसाठी पण आपलं प्राणी, जखमी प्राणी, पशुपक्षी असतात, कारण काय आपलं म्हणतो की आता मी धार्मिक आहे पण धर्मांध नाही, धर्म माझ्या मनात आहे पण डोक्यात नाही माझ्या। फक्त मी सर्वांना सांगतो की आपण जे काम करतो ते निस्वार्थीपणे जर केलं तर निसर्ग हा एवढा मोठा आहे की तो सगळ्यांना समांतर धरून आपल्या सर्वांना मदतीला देत असतो। म्हणजे तुम्ही आमच्या काही धर्मात शिकवले की तुम्ही जमीनवाले परिणाम करू, कोणाला दुष्परिणाम करायला, तर मी विचार बी केला होता की आज मी बघितलो जे मायाची उभा आज मिळाली आम्हाला, त्या असं वाटतंय की मायाची ही कायमस्वरूपी जोपर्यंत पांघरून घेईल तोच आशीर्वाद त्यांना या सर्वांना तुम्हाला सर्वांना मिळणार आहे। आता अन्नधान्याची मी छोटी मदत मागितली, दादा म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, दादा म्हटलं मला जेवढं लागणार आहे तेवढं द्या, पण तुमच्यासारख्या लोकांनी एवढं दिलं की अजून मी म्हणतो की
काय कमी राहिलं आपल्याला? आज दादांचं आमचं सरांचं आमच्या विषयी तेच चालणार आहे की भया तुम्ही एवढं तुम्ही स्वतःचे पोट उडकीने स्वतःचं कर्ज बाजार होऊन तुम्ही एवढं काम करताय, पण सर आताच तुम्ही बघितलं की निसर्गात एवढं नियम आहे की निसर्गाला की तुम्ही जे पेरशीला ते जोगवणार आहे. मी जगायला देत गेलो तर मला ते मिळत जाते. आता आसामचं जो महापुराचं मी आता दादाचा बोलणार की आसाममध्ये महापूर आलाय, मोठा हाहाकार वाचला, तिथं काही नाही. तर आमच्याकडे मेडिसिन आम्ही नुसता एक अवेअरनेस केल्यानंतर माझ्याकडे मेडिसिन थोडं आलं की आषाढीमध्ये आम्ही वारीला माझे 12 टेंट लागलेले, त्या 12 टेंटमध्ये सर्व वारकरींना औषध पाण्यापासून सगळं आपण दिलं होतं. त्यात मेडिसिन शिल्लक राहिलं. तर मी दादांनी म्हटलं की आपल्याला आसाममधल्या लोकांना पण फ्लडसाठी आपण मदत करायची. तर दादा म्हणजे आम्हाला ग्रुपमध्ये घ्या, आम्ही बी तुम्हाला मदत द्यायला तयार. पण माझे एक म्हणाय की आपण मदत देतोय, पण ती मदत आपण सार्थकपणाने त्या चांगल्या ठिकाणी जाते का हे बघणं बी गरजेचं आहे. कारण का काही सामाजिक संस्था अशा आहेत की माझ्या बंगल्यात पण आहेत, तिथे घेत जातात, पण तिचं साठवणूक वेगळ्या पद्धतीने केली जाते. जे आपण देतो ते खरोखर जातं का हे बघणं गरजेचं आहे. कारण आमच्याकडे आता चेतनदादा सर त्यांना माहिती आहे की माझ्याकडे सारखे येतात सगळेजण. तर मी जेवण बी करताना म्हणते की जेवण तुम्ही दिला असला तर तुम्ही जेवण केलं का नाही हे बघण्यासाठी मी येत जावा. आम्ही हे चादरी त्यांना दिलोय की नाही हे बघायला बी तुम्ही पाहिजे. कारण काय होते की तुमचं काम एक सत्पात्रीचा लागावं याच्यासाठी आपण सत्यात उतरलो आणि स्वतः आपलं काम करणं फार चांगलं आहे. आणि आपल्या संस्थेचं अजून आपण भरपूर काम वाढवणार आहे. आपल्याला तुम्हाला म्हणतो की आता कोल्हापूरमध्ये मी